विन मिळी ज्ञान, ज्ञान विन होई जगी सन्मान। जीवन भाव सागर तराया, चला वंद गुरुराया। आई बाबा माझी पहिले गुरु, त्यांच्यापासून माझी आईचे सुरू। संस्काराची वीस त्यांनी छान पुरली, म्हणून यशाचे फळ फक्त उरले। आदरणीय मंचावर विराजमान आमची शाळेची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री नरेंद्रजी गजभिये, तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री वंशी सर, माझे वर्ग शिक्षक माननीय किशोर डोंगरवार सर आमचे, तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकगण सन्माननीय साठवणे मॅडम, तलमले मॅडम, जांभरे सर, रांगडाले मॅडम, पेंदाम मॅडम व राऊत मॅडम व माझे मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव अंजली सुखचंद टिकापाचे आहे। मी 7व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे। आज आपण सर्व इथं गुरुपौर्णिमा साजरा करण्यासाठी एकत्रित झालो आहोत। गुरुपौर्णिमाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमा हा एक भारतीय सण आहे जो आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे जो आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतात। गुरु म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक। गुरु केवळ शाळेतील शिक्षकच नाही, तर आपल्या जीवनातील कोणतेही ज्ञान देणारे व्यक्तीही गुरु असतात। गुरूंमुळेच आपले जीवन योग्य दिशेने जात असे। या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता। व्यासांनी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ग्रंथकथा लिहिली होती। विद्यार्थी आपल्या शिक्षकांसाठी शुभेच्छा पत्र, गीते, कविता लिहितात। शिक्षक आम्हाला घडवण्यासाठी जे योगदान ते देतात, त्यासाठी आपण त्यांचे नेहमी आभार मानले पाहिजे। गुरूंचे सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे। माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।